नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी मित्र, आजचा विषय आहे आंब्याला सेटिंग का होत नाही आणि त्याच्यासाठी काय करावं या विषयावर आपण आज बोलणार आहोत. मित्र, किती सेटिंग झाली, आपण काही झाडांना एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामुळं आंब्याची गळ कमी झालेली आहे. तर काय प्रयोग केलेला आहे मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, खूप असे व्हिडिओ आपले लोक बघतात पण लाईकच करत नाहीत. जर मोठ्या मनानं लाईक करून आणि शेअर जर केलं तर मला खूप समाधान वाटेल. आपण नेमकं काय केलं याच्यासाठी ती तुम्हाला सांग. तर मित्रांनो, आपण मोहर निघण्याच्या अगोदर झाडांना 0,32 20 ग्रॅम प्रति लिटर मोहर यावा म्हणून स्प्रे केलेला आहे. आपण कल्टार तर घातलेलंच आहे. मोहर आल्यानंतर भुरीसाठी त्याला बुरशीनाशकं घेतली. आता ती कुठली घेतली, काय घेतली, खूपच व्हिडिओ मोठा होईल. पण भुरीसाठी 22 टीन सल्फर घेतलं, नाही सॉरी सल्फर घेतलं स्वतंत्र आणि नंतर आपण ब्ल्यू कॉपर सल्फर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऊन वाढल्यावर सल्फर घ्यायचं थांबलो आणि आपण कॉन्टॉप घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ऊन वाढल्यावर कॉन्टॉप घ्यावं लागतं का? सल्फर गरम झालं तर पुन्हा आंब्याची गळ चालू होत असते. आंबा जास्त जर राहिला झाडावर तर झाडं फांद्या मोडण्याची शक्यता असते. पण एवढा आंबा गळाला पाहिजे. सांगायचा मुद्दा म्हणजे आपण हे बघा, ह्याच्यावर भुरी किंवा करपा नाही. तशात थोड्या बहुत प्रमाणात हे बघा, हे भुरीच आहे. परंतु आंब्याला, केशर आंब्याला गळ होऊ नये, कारण किमतीचा आंबा आहे. गावरान आपला आंबा असता तर काही अडचण नाही. मग गळू नये म्हणून काय केलं तर शेतकरी मित्र, पुन्हा आंब्याच्या भोवताली सबलीनं पारीनं खड्डे घेऊन त्याच्यात बोरान आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जिथं पाणी मिळतं अशा ठिकाणी आपण दिलेलं आहे. अशा ठिकाणी नंतर त्याच्यानंतर वरी तर स्प्रे आपले असतातच. त्याच्यानंतर काय, गळालाच नाही पाहिजे आंबा, काय करावं? बरेच गळू नये म्हणून दुकानदारसुद्धा आपल्याला सांगत असतात, हे औषध मारा, ते औषध मारा, तरीसुद्धा आंबे फळं गळतच असतात. मग खाली जमिनीतून आपण सूक्ष्म अन्नद्रव्य दिलं
वरीसुद्धा आपण सूक्ष्म अन्नद्रव्य दिले चांगल्या क्वालिटीचं, तरीसुद्धा आंब्याची फळं गळतच असतात मित्रांनो. परंतु पूर्णच फळं गळून गेली तर मग आपण नाराज होतो किंवा आपण घातलेला पैसा वाया जातो. आता परागीभवन जर नाहीच झालं तरी तुम्ही काही केलं तरी फळं गळतच असतात. त्याच्यासाठी काय केलं मी, परागीभवन व्हावं, मधमाशीच्या पेट्या आणल्या आणि मधमाशी ती बाहेर आली की पोपट त्या मधमाशीला वरच्या वरी फिरत्या माशीला गिळून टाकायचे. ते छोटे पोपट, लहान पोपट असतात. शेतकरी परेशान होतो. मग परागीभवन कसं व्हायला पाहिजे, वाऱ्यानं व्हायला पाहिजे. आता मधमाशा कुठंच राहिल्या नाही. त्या आपण म्हणतो मधमाशी मधमाशी, मधमाशीच राहिली नाही. सगळी कीटकनाशकाची दुनिया निघाली. कीटकनाशकं ज्वारीवर, डाळिंबावर, खरबुजावर, आंब्यावर सगळीकडं कीटकनाशकं वापरत आहेत. मग परागीभवनासाठी काय करावं, आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण या झाडांना परागीभवनासाठी काय केलं ही नेमकं तुम्हाला मी सांगणार आहे. बाजारात खूप औषधं आहेत, बाजारात मधमाशा मिळतात. पेट्या 4,000ला 5,000ला, बारीक माशाची पेटी 5,000ला आणि मोठ्या माशाची पेटी 4,000ला. पण मित्रांनो, ह्या वासानं मधमाशी पेटीतली बाहेर येतच नाही आणि पाणी आणण्याशिवाय ती तिथंच पोळं पेटीतल्या पेटीतच माशा मरून जातात. आणि मग परागीभवनाचा विषयच लांब राहिला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की या देशमुख साहेबांनी नेमकं केलं तरी काय, आणि खरोखरच आपण आता शिकायलाच पाहिजे. मधमाशी नसेल तर काय करावं आणि मग परागीभवन कसं होईल. मित्रांनो, मी प्लॅनोफिक्सच्या सोबत मायक्रोन्यूटंट ही फुलं मोहराची उमलल्यापासून सुरू केलं आणि मध्येच एक फवारणी आडमायरची घेतली की जेणेकरून थ्रिप्स या मोहरामध्ये राहू नये. कारण थ्रिप्सनं जर रस वाढला तर पुन्हा गळ होते. म्हणून थ्रिप्ससाठी आडमायर एक घेतलं आणि मधमाशाचा विषय सोडून दिला. आपल्याला शेती तर करायची आहे, फायद्याची झाली पाहिजे. आणि जैविक शेती आता होणं कठीण आहे. म्हणून आपण सेंद्रिय आणि रासायनिक शेती, सेंद्रिय आणि रासायनिक शेती ह्याचा उपयोग आपण करायचा आहे. तर मग मधमाशाच्या शिवाय आपल्याला परागीभवन कसं करता येईल याच्यावर मी विचार केला आणि शेवटी रात्री झोपल्यानंतर झोपेत असं लक्षात आलं, कारण आम्ही काय करत होतो, सूर्यफुलाला परागीभवनासाठी त्याच्या फुलावरून सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत हात फिरवत होतो. सगळ्या सूर्यफुलातल्या बिया फुगायच्या आणि त्याच्यामध्ये मगस भरायचा, म्हणजे त्याच्यात तेल भरत होतं. आणि तसं जर नाही केलं तर सूर्यफूल थोडंसं जड झालं की वाकायचं आणि परागीभवन होतच नसायचं. सगळं होपट म्हणजे पोकळ सूर्यफूल व्हायचं. त्याच्या अगोदर आम्ही काय करत होतो, नर मादी कापूस लावायचा आणि त्या कापसाला
आम्ही परागीभवन हातानं करत होतो. मग तो मुद्दा माझ्या लक्षात आल्यावर मी जो आपला फरशी झाडायचा जो झाडू असतो लांब 2 फुटाचा 2.5 फुटाचा मऊ असा असं झाडू घेऊन वरनं खाली म्हणजे वरून खाली आदर ओढायचा. मी एका झाडाला केलं आणि 15 दिवसानं बघतो तर फुलं गळत होती, पण ती गळणारीच होती, नर फुलं होती. आणि 15 दिवसानं बघतो तर खूप असं सेटिंग झालेलं दिसलं. तर त्या झाडावरून उंच झाड असेल तर त्याला काठी बांधायची आणि त्यानं आपल्याला हळूवार वरनं ओढायचं, म्हणजे त्या झाडूला परागकण लागून दुसऱ्या फुलावर पडतात आणि सकाळी 8च्या आतच काम करायचं. असं 1-2 वेळा केलं तर इतकी सेटिंग होईल, तुम्हाला ही आंबे तोडून काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण एवढे जर आंबे तुम्हाला या झाडावर लागले तर ही झाडच मोडून जाईल. बघा, ही झाडच मोडून जाईल. किती आहे बघा, ही एका देठाला 25-25 आंबे आहेत. 25-25 ही गळाले तरी फायदाच आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी काय केलं तर पुन्हा ॲमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड, कार्बोक्सिलिक ॲसिड ही तिन्ही मिक्स असलेलं औषध प्लॅनोफिक्स सूक्ष्मद्रव्ये याची 2 वेळा फवारणी घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, द्राक्षाला आंबा कधी ऐकत नाही. आणि द्राक्षाला म्हणलं की 3-3 लाख रुपये एकरी खर्च करतो आपण. आंबा म्हणलं की 25,000 रुपये एकरीसुद्धा डोक्यावरून पाणी गेलं ते तळतळ करतो. 25,000 रुपये गेले. तुम्हाला 200 रुपये किलो आंब्याचा रेट पाहिजे आणि खर्च करायचा म्हणलं तर 25,000 असं होत नसतंय. द्राक्षे बाग ही नजरेत ठेवून आपण चष्मा द्राक्षबागाचा घालायचा बघताना आंब्याकडं आणि खर्च करायचा नक्कीच द्राक्षबाग हे आंबा परवडेल. तर आजचा विषय एवढाच होता शेतकरी मित्रांनो. आंब्याची सेटिंग कशी करावी आणखीन खूप असं बोलण्यासारखं आहे, पण खूप व्हिडिओ मोठा झाला आहे आणि बघणारी कंटाळवाणी करते ती. तर शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू. आज आपण इथेच थांबू. आणखीन नवीन आंब्याविषयी किंवा कुठल्याही पिकाविषयी नवीन व्हिडिओ घेऊन मी तयार असतो, नवीन व्हिडिओ काढतो. थँक्यू.